कुरुंदवाड नगर परिषद निवडणुकीत मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत तब्बल 82.95% मतदानाची नोंद केली असून शहरातील स्थानिक राजकारणात ही निवडणूक नवसमीकरण ठरणार असल्याचं चित्र दिसतंय. एकूण 22,224 मतदारांपैकी तब्बल 18,435 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 9,459 महिलांनी आणि 8,976 पुरुषांनी सक्रिय सहभाग नोंदवत मतदान प्रक्रियेला वेग दिला. सकाळपासूनच विविध प्रभागांमध्ये मतदारांनी रांगा लावल्यानं मतदानाला उत्साहवर्धक सुरुवात झाली. दुपारी 12 वाजेपर्यंत 52.72% मतदानाची नोंद झाली होती. 10 प्रभागातील 28 मतदान केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार न होता निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली. फक्त प्रभाग क्रमांक 8मधील मतदान केंद्राबाहेर किरकोळ वादावादीचा प्रसंग घडला. कुरुंदवाड शहरातील विविध केंद्रांमध्ये पोलीस उपाधीक्षक विक्रांत गायकवाड, आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी भेट दिली. एकूणच निवडणूक प्रक्रिया निर्भय व मुक्तपणे शांततेत पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी मनोज कुमार भिसे व सहाय्यक निरीक्षक संतोष माने यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रभागनिहाय मतदानाचा आढावा ग्राफिक्सद्वारे पाहूया. प्रभाग क्रमांक 1मध्ये 2,430 पैकी 2,188 90.4%, प्रभाग क्रमांक 2मध्ये 2,222 पैकी 1,681 म्हणजेच 75% मतदान झाले. प्रभाग क्रमांक 3मध्ये 1,788 पैकी 1,542 म्हणजेच 86.24% मतदान झालं आहे. प्रभाग क्रमांक 4मध्ये 2,436 पैकी 2,001 म्हणजे 82.14% मतदान झालं. प्रभाग क्रमांक 5मध्ये 1,755 पैकी 1,486 म्हणजे 84.67% मतदान झालं आहे. प्रभाग क्रमांक 6मध्ये 2,264 पैकी 1,916 म्हणजे 84.62% मतदान झालं आहे. तर प्रभाग क्रमांक 7मध्ये 2,272 पैकी 1,882 म्हणजे 82.83% मतदान झालं आहे. प्रभाग क्रमांक 8मध्ये 2,461 पैकी 2,033 म्हणजेच 82.60% मतदान झालं. तर प्रभाग क्रमांक 9मध्ये 2,290 पैकी 1,811 म्हणजे 79.08% मतदान झालं आहे. तर प्रभाग क्रमांक 10मध्ये 2,306 पैकी 1,895 म्हणजेच 82.17% मतदान झालं आहे. शहरात एकूण 22,224 मतदारांपैकी तब्बल 18,435 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये 9,459 महिलांनी आणि 8,976 पुरुषांनी सक्रिय सहभाग नोंदवत मतदान प्रक्रियेला वेग दिला. 10 प्रभागांमध्ये झालेल्या एकूण मतदानातून नागरिकांनी प्रचंड सहभाग दर्शवला असून नगर परिषद निवडणुकीबाबतची जागृती व उत्साह स्पष्टपणे दिसून आला. राजर्षी शाहू आघाडी, काँग्रेस, भाजप तसेच अपक्ष उमेदवार यांच्यात यंदा कडवी स्पर्धा पाहायला मिळाली. अनेक प्रभागात बहुकोनी लढतीमुळे निकाल अधिकच रोमांचकारक ठरणार असल्याचं राजकीय विश्लेषकातून बोललं जात आहे. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली असली तरी निकाल 21 डिसेंबर रोजी जाहीर होणार असल्यानं उमेदवार, त्यांच्या समर्थक, कार्यकर्ते तसेच नागरिकांमध्ये उत्सुकता आणि तणाव दोन्ही वाढत आहेत. कोणत्या पक्षाचा झेंडा नगर परिषदेत फडकेल, सत्ता कुणाच्या हातात येईल, कोणत्या प्रभागात कोण बाजी मारेल याकडे संपूर्ण शहराचं लक्ष केंद्रित झालं आहे. मराठी न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ.